नमस्कार मंडळी जळगाव या ठिकाणी घडलेली एक सत्य घटना आहे। एक महिला असते आणि 3 पुरुषासोबत ती अनैतिक संबंध ठेवते। अनैतिक संबंध एवढे काही टोकाला जातात की अक्षरशः त्या महिलेचा त्या ठिकाणी खून केला जातो। संपूर्ण प्रकार काय आहे आणि कशी घडली ही सत्य घटना याच्यावरती थोडक्यात नजर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। मंडळी, मी गणेश ठाकरे, प्राईम मराठी या यूट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नंतर शेअर करा। आता मंडळी, बरीच काही प्रकरण सुरू आहे की जी काही महिला असते ती गरीब घरातील असते। त्या महिलेचं लग्न लावून दिलं जाते एका मुलासोबत। त्या मुलाचं नाव जे असते ते सुशील काहीतरी असं नाव असते आणि त्या मुलासोबत त्या महिलेचं लग्न केलं जाते। लग्न झाल्यानंतर जी काही महिला असते ती सुखाने राहते, कारण तर महिला सुंदर असते आणि खूप छान सुद्धा असते आणि त्या कारणाने त्या महिलेचं लग्न झालेलं असते। महिला सुद्धा खूप सुखी असते, महिला सुद्धा खूप आनंदी असते आपल्या पतीसोबत। परंतु जी काही महिला असते ती हुशार असते, शिकलेली असते आणि जे काही मालक असतो त्या ठिकाणी साधारण असतो। मालक कामाच्या निमित्त कुठेतरी बाहेर कामाला जातो आणि जी काही महिला असते ती घरीच राहते, कारण तर महिलेला कोणत्या प्रकारचं काम नसते किंवा तिचं जे काही नवीन लग्न झालेलं असते। कारण तर नवीन लग्न झाल्यानंतर कोणीच आपल्या पत्नीला कुठे बाहेर कामाला पाठवत नाही। असा याचा दोघांचा संसार चालते, आनंदीमय दिवस असते आणि जे काही महिला असते आणि ते काही पुरुष असते त्यांना दोघांना सुद्धा एक फार चांगला असा गोड असा मुलगा सुद्धा झालेला असतो। काही दिवस चांगले जातात, काही दिवस चांगले झाल्यानंतर ज्या काही महिला असते त्या महिलेला काही काम नसते आणि शिकलेली महिला असते। शिकलेली महिला असल्या कारणाने ती मोबाईल वगैरे व्यवस्थितपणे हाताळू शकते आणि जे काही फेसबुक असेल, इन्स्टा असेल तिच्या मोबाईलवरती तिने इन्स्टॉल केले असते आणि जे काही इन्स्टा असते इन्स्टाच्या माध्यमातून आणि जे काही ट्विटर असते त्या ट्विटरच्या माध्यमातून त्या तिच्या एका मुलासोबत त्या ठिकाणी ऑनलाईन ओळख होते। त्या मुलाचं नाव असते सचिन। सचिन या मुलासोबत तिची ओळख झाल्यानंतर त्यांचे जे काही असते चॅटिंग वगैरे सुरू होते, बोलणं भाषण सुरू होते। त्या ठिकाणी व्हिडिओ कॉल वगैरे होतात आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून जे काही ते प्रेम प्रकरण वाढत चालते आणि जे काही पती घरी आल्यानंतर तिला विचारतो की तू या काही दिवसात खूप व्यस्त येत आहे, मोबाईलवर फोन लावल्यानंतर सुद्धा ते लागत नाही किंवा तो उचलत नाही। तर ती सांगते की मी माझ्या आईला बोलत होती म्हणून मी काही तुमचा कॉल वगैरे घेतला नाही, व्यस्त असल्या कारणाने ते मी पाहिला होता परंतु ती सोडून दिला असं सांगते। आणि जे काही मुलगा असते, जे काही पती असते त्याचं लग्न झालेलं असते आणि जे काही रोजच्या दिनचर्या असतात, जेवण वगैरे करायचे आणि झोपायचे। शांत झोपल्यानंतर तो दुसऱ्या दिवशी उठायचा आणि परत त्याच्या कामानिमित्त तो बाहेर पडायचा आणि जी काही महिला असते त्या महिलेचं त्या ठिकाणी अनैतिक संबंध सचिन यासोबत जुळलेले असतात आणि व्हिडिओ कॉल वगैरे असतात। त्या ठिकाणी कपडे वगैरे काढून सुद्धा त्या ठिकाणी व्हिडिओ कॉल केला जातात, बोलणं भाषण सुरू होते आणि याचं आकर्षण जे काही मुलगा होता सचिन, त्याचं लग्न झालेलं नव्हतं, याचं आकर्षण एवढं काही वाटते त्या महिलेच्या माध्यमातून महिलेकडे। आणि एके दिवशी तो काही सचिन असतो ते त्या महिलेला भेटण्याकरता येतो। महिलेला भेटण्याकरता आल्याकरता त्या महिलेची त्या ठिकाणी ती स्तुती करतो, किती सुंदर आहेस, कॉलवर बघितल्यापेक्षा सुद्धा तू मला खूप चांगली दिसतेस, आज अशी जी काही रिअल आहे ती खूप सुंदर दिसते आणि ती त्या मुलाला, जे काही मुलगा असतो त्या मुलीला फार चांगलं बोलतो आणि ती मुलगी सुद्धा त्याला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद देते आणि बोलत असताना चहा वगैरे घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्याची खेटाखेटी सुरू होते, अनैतिक संबंध सुरू होतात। अनैतिक संबंध जवळपास 2 ते 3 तास केले जातात। त्या टायमाला जसा टाईम मिळेल त्या टायमाला थांबतात, जेवण वगैरे करायचं, चहा वगैरे घ्यायचा आणि परत अनैतिक संबंध सुरू करायचे। त्यानंतर कपडे वगैरे काढून अशा पद्धतीने त्याचे अनैतिक संबंध सुरू होतात। अनैतिक संबंध हे रोज सुरू होतात। अनैतिक संबंध जवळपास 2 ते 3 महिने सलग सुरू होतात। सलग सुरू झाल्यानंतर जे काही महिला असते त्या महिलेचा पती असतो त्याला थोडाफार डाऊट येतो आणि डाऊट आल्यानंतर ते सांगते की बाबा ह्या गोष्टी तुझ्या बरोबर नाहीत, मी तुला सुखीत होतो, मी तुला कुठे कामाला पाठवत नाही आणि ह्या तू पाठीमागे माझ्या गोष्टी करशील तर ह्या बरोबर नाहीत असं सांगतो आणि ती महिला काहीसं त्या ठिकाणी टाळण्याचा प्रयत्न करते त्या सचिनला। आणि सचिनचं सुद्धा लग्न जमलेलं असते, त्याच्या घरच्या माध्यमातून त्या सचिनला सुद्धा एक मुलगी पाहून आणण्याचं काम केलं जाते। त्या मुलीचं लग्न सुद्धा लवकरच केलं जाणार असते त्या सचिन सोबत। परंतु ही जी काही महिला होती या महिलेला ते कुठंतरी खटकते आणि जी काही महिला होती सचिनला भेटायची, सचिन तिला भेटायचा, त्यामध्ये दोघांमध्ये अंतर पडते। अंतर पडल्यानंतर जे काही महिला असते ती आता राग काढते
जे काही त्या मुलाचं लग्न जमलेलं असते त्या मुलीचा नंबर घेते, कॉल नंबर घेते आणि त्या ठिकाणी तिला जे काही दोघांसोबतचे जे काही फोटो असतात, व्हिडिओ असतात ते शेअर करते आणि आमचं अशा पद्धतीचे चालू आहे, तू सचिन सोबत काही लग्न करू नको असे ती सांगते. परंतु जे काही सचिन होतो तो आता तापलेला असतो, कारण तर त्याचं लग्न मोडलेलं असते. लग्न मोडल्यानंतर त्या दोघांमध्ये वाद निर्माण होतो. ते घरी येते आणि ते परत रागा त्या ठिकाणी तिच्यावरती राग काढल्यानंतर याच्या दोघांमध्ये अंतर पडते. दोघांमधलं बोलणं भाषण सगळंही बंद होऊन जाते. बंद झाल्यानंतर त्याचा जे काही असते ते इफेक्ट सुरू होतो आणि ही जी काही महिला असते त्या मुलीचं त्या सचिन सोबत जे काही प्रकरण असते ते बंद झाल्या कारणाने ही परत एका गणेश नावाच्या मुलासोबत त्या ठिकाणी परत ऑनलाईन पद्धतीने चॅटिंग करून त्याच्यावरती शरीर संबंध बनवते. शरीर संबंध बनवल्यानंतर दोघांमध्ये सुद्धा अनैतिक संबंध सुरू होतात. नको त्या अवस्थेत त्या ठिकाणी पाहायला जाते. बरेच वेळेस त्या ठिकाणी कार्यक्रम होतात आणि जे काही सचिन असते त्याला आता कुठेतरी राग येत असतो या गोष्टीचा. जे काही सचिन आहे ते परत त्याला सांगतो की बाबा माझं लग्न मोडलं तर आपण दोघं लग्न करू असं तसं सांगतो. मग ते त्या महिलेचा अनैतिक संबंध दुसऱ्यासोबत जुळलेले असतात. त्यानंतर ती महिला कुठेतरी टाळण्याचा प्रयत्न करते आणि एके दिवशी ती काही महिला असते त्या महिलेला बाजूला बोलवल्या गेले असते. ती महिला संध्याकाळच्या टायमाला त्या ठिकाणी तिची फ्रेश होऊन त्या गणेशला भेटण्याकरता बाहेर पडलेली असते आणि जो काही सचिन असतो तो तिच्यावर पाळत ठेवून असतो, ध्यान ठेवून असतो आणि त्या ठिकाणी तिला बाजून ओढून त्या ठिकाणी तिच्यावर सपासप वार करतो. सपासप वार केल्यानंतर त्या ठिकाणी तिच्या अंगातून रक्ताच्या थारोळ्या निघतात. त्यानंतर जे काही स्थानिक पोलीस असेल त्या ठिकाणची पूर्व जी काही कारवाई आहे ती कारवाईला वेग येतो आणि जे काही सचिन होता त्या ठिकाणी ग्रेप्तार केला जातं, त्याला अटक केली जाते आणि गणेश आणि तिचे जे काही अनैतिक संबंध होते ते उघडकीत येतात. अशा पद्धतीचे चर्चेतून जे काही खुनाचं प्रकरण घडते ते भयानक घडते. अशा पद्धतीचे अनैतिक संबंधातून बरेच काही गोष्टी घडत आहेत आणि ह्या कुठेतरी टाळल्या गेल्या पाहिजेत. जे काही प्रकरण आहेत ते मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहे, ज्याच्यावरती कुठेतरी वचक असली पाहिजेत आणि अशा गोष्टीला कुठेतरी धारा हा मिळाला नाही पाहिजे असं मला तरी वाटते. तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा.